बदलापूर शहरात अनोखा रक्षाबंधन सण साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये आपण पाहत असाल तर आरोग्य सभापती किरणजी भोईर यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील खासगी असू द्यात किंवा सरकारी रुग्णालय जे आहेत त्या रुग्णालयांना भेटीगाठी दिल्या जातात आणि त्याच रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टर यांच्यासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातोय. महत्वाचं म्हणजे ज्या हाताने रुग्णांची सेवा केली जाते त्याच हातांना खरं तर ही संधी आपण म्हणू शकतो ही देण्यात आलेली आहे. खरं तर बहिणींनी अनोखी राखी सुद्धा आणलेली आहे भावासाठी. आपण बघत असाल तर किरण भोईर यांच्या फोटोची ही राखी आपण पाहतोय जी परिचारिकांनी डॉक्टरांनी आणलेली आहे. आपण सध्या चित्र पाहतोय ते बदलापूरच्या दुबे रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयातील पाहायला मिळतोय. ताई या बाजूने या, ताई या इथून या, एकाने कोणीतरी या इथून. हा ठीक घ्या 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 हा घे. आपण बघत असाल तर अनेक परिचारिका आहेत आणि त्याच्या हा रक्षाबंधनचा सण उद्या खरं तर रक्षाबंधन सण आहे. पण उद्या बऱ्यापैकी हॉस्पिटल्स बंद असतात, अनेक परिचारिका नसतात. पण आज आपण पाहतोय की याच रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला खरं तर हा सण साजरा होतोय. रुग्णांची सेवा करताना आपल्याला नेहमीच या परिचारिका आणि डॉक्टर्स पाहायला मिळतात आणि आज त्यांच्याच हाताने किरण भोईर म्हणजे हे पहिलं वर्ष नाही तर यापूर्वी सुद्धा अनेक वर्षांपासून रक्षाबंधन सण किरण भोईर यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीने साजरा केला जातो. आणि या रक्षाबंधन सणामध्ये खासगी सुद्धा हॉस्पिटलांना भेटी दिल्या जातात आणि सरकारी सुद्धा हॉस्पिटलांना भेटी दिल्या जातात. तर आपण बघतोय तर आज अनेक परिचारिका आहेत आणि त्यांचा हात आपण जर बघत असाल तर हाताला शेकडो राख्या आहेत आणि नाही 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 खात. एक भावाकडून देखील जे आहे ती त्या बहिणीला एक चांगला असा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. खर तर बहिणींसाठी जे आहे ते या ठिकाणी भेट वस्तू देखील सभापती किरणजी भोईर यांच्या माध्यमातून जी आहे ती देण्यात येते. परिचारिका असतील, आशा सेविका असतील, डॉक्टरांची संपूर्ण टीम असेल. आपण काही प्रतिक्रिया घेऊयात. आज लाडक्या भावासाठी अगदी त्याच्या फोटोची राखी तुम्ही आणलेली आहे. काय भावना आहेत रक्षाबंधन निमित्त? ऍक्च्युली दादाचं कौतुक कोणत्या शब्दात करू तेच मला कळत नाही. देवाच्या कृपेने मला तर सख्खा भाऊ नाही, पण दादा माझ्यासाठी सख्ख्या भावापेक्षा खूप काही आहे. माझ्या पप्पांची जागा सुद्धा त्यांनी घेतली आहे, माझ्या भावाची पण जागा त्याने घेतली आहे आणि अर्थात माझ्यासाठी तरी तो पांडुरंगाचा दुसरा अवतार आहे आणि माझा लाडका भाऊ किरण दादा आहे. थँक्यू. अर्थात आज खरं तर म्हणजे रक्षाबंधन उद्या आहे, पण आज तुम्ही डॉक्टर असू द्यात किंवा परिचारिका असू द्यात सगळ्यांसोबत हा सण किरणजी भोईर यांच्या माध्यमातून साजरा केला जातोय. आज जितक्या पण आपल्या आरोग्य विभागातल्या बहिणी आहेत त्यांनी सगळ्यांना दादांना राखी बांधलेली आहे आणि दादांचं आता आपण जेव्हापासून आरोग्य सभापती ते बनलेले आहेत तेव्हापासून आपण बघतोय की त्यांचं लक्ष आपल्या आरोग्य विभागाकडे खूप जास्त रित्याने चांगलं आहे. त्यांचं जे टीबीच्या रुग्णांसाठी त्यांचं जे योगदान आहे ते पण खूप मोठं आहे आणि जे नवजात शिशु बालक जन्म घेतात त्याच्यासाठी पण ते बेबीजला जाऊन हॉस्पिटलमध्ये पण ते कंटिन्युअसली त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे घेऊन जातात. तर त्यामुळे आपण हे पण बघतोय की आपल्या बदलापुरातली आरोग्य सेवा पण आता खूप छान रित्याने पुढे चाललेली आहे आणि अशीच आम्हाला त्यांची पण हेल्प लागतच राहणार आहे पुढे. अच्छा, अगदी म्हणजे रक्षाबंधन सण साजरा होतोय आणि अगदी पांडुरंगाचा दर्जा बहिणीच्या माध्यमातून दिला जात आहे. काय सांगा? रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्ताने आरोग्य क्षेत्रामध्ये अहोरात्र कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी या सर्वच भगिनींसाठी आणि रक्षाबंधनाचा सण हा माझ्यासाठी अतिशय समाधानाचा आणि अतिशय आनंदाचा असा आहे.
कारण हे यासाठीच की आरोग्य सेवा जर बघितली तर ही आरोग्य सेवा बजावत असताना खऱ्या अर्थाने त्यामागे त्यांची मेहनत आहे, त्यांचे कष्ट आहेत आणि अतिशय महत्वाची भूमिका म्हणून ह्या सर्व माझ्या भगिनी ह्या त्या ठिकाणी बजावत असतात. खरं तर स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना या समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ते सतत कार्यरत असतात आणि म्हणूनच या सर्वच माझ्या भगिनींचा कुठेतरी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपण आणि त्यांचा कार्याला सलाम म्हणून हा एक छोटासा सन्मान आहे. आणि हा सन्मान करत असताना या सर्वच आपल्या खाजगी इस्पितळ असेल किंवा सरकारी इस्पितळ असेल या सर्वच ठिकाणी या माझ्या सर्व भगिनींच्या पाठीशी केवळ हा रक्षाबंधन भाऊ बहिणीचा सण नसून हा एकमेकांच्या विश्वासाचा, एकमेकांना सहकार्य करण्याचा आणि एक जबाबदारीची जाणीव म्हणजे एक जबाबदारी स्वीकारण्याचा आहे. आणि नक्कीच एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी नव्हे तर त्यांच्या सोबत मी सदैव त्यांच्या सोबत कायम असणार आहे. आणि आरोग्य क्षेत्रामध्ये जे जे काही लागत असेल, अंकुश सर आहेत, अतिशय चांगलं या ठिकाणी काम करतात आणि अंकुश सर देखील अतिशय एक मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी आहेत आणि माझ्या पाठीशी देखील आहेत. कारण की आरोग्य क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष ते काम करतात. आता केतकी मॅडम या डॉक्टर आहेत, त्यांचं देखील अतिशय चांगलं काम आहे. आणि या शहरासाठी ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिरं असतील त्यासाठी फक्त आपण कुठे सांगितले की आम्हाला या विभागामध्ये राबवायचं, तर या सर्वच आशा सेविका असतील, या सर्व सिस्टर परिचारिका आहेत, या त्या ठिकाणी इतकं काम करत असतात की जेणेकरून आमच्या बदलापूरच्या नागरिकांचं आरोग्य चांगल्या स्थितीत राहावं या पद्धतीने ह्या काम करत असतात. म्हणून त्यांचा देखील एक सन्मान करणं एक आरोग्य सभापती म्हणून माझं एक कर्तव्य आहे. कारण शहरातील नागरिकांचा आरोग्याचं हित जोपासणं हे माझं देखील तेवढंच स्वतःचं एक कर्तव्य आहे. या मुरबाड मतदारसंघाचे आमदार आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, सर्वच या ठिकाणी शहर आपल्या चांगल्या स्थितीत राहण्यासाठी नेहमी चांगलं काम करत असतात. नक्कीच या आजच्या रक्षाबंधनाच्या दिनानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर उद्या रक्षाबंधन आहे, परंतु काहींना सर्वांना सुट्टी असते, त्यामुळे त्यांचा आग्रह होता की एक दिवस अगोदर केलं तर आम्हाला सर्वांना तुम्हाला भेटता येईल. आणि या भेटल्यानंतर खरोखरच या माझ्या भगिनी आहेत, त्यांचे कोणाकोणाचे पर्सनल असतील किंवा काही इतर क्षेत्रामध्ये हॉस्पिटल संदर्भामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये काही काम करता येईल का, काही त्रुटी आहेत का, या त्या आम्हाला त्याची जाणीव करून देतात. आणि मग नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळत असते. सकाळपासून राखी पौर्णिमा साजरी करतायत. साधारणतः किती राख्या हातावरती बांधलेल्या आहेत? जवळपास असतील ह्या 200 तरी असतील. अजून जवळ 300-400 राख्या आहेत. त्या नक्कीच मी तर ईश्वराला मागणी करेन की बाबा 2 हात दिलेत, पुढच्या जन्मी 4 हात दे. त्यामुळे नक्कीच एवढ्या सगळ्या भगिनींचं प्रेम आहे ते, आणि हे प्रेम कायम असंच पाठीशी राहू दे एवढी ईश्वराकडे मी प्रार्थना करेन.